नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उमेद आयएसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. एक महत्त्वाचा आणि ज्याला आपण म्हणतो जिव्हाळ्याचा विषय घेऊन मी तुमच्या पुढे आलेलो आहोत. जो विषय सांगितल्यानंतर ऐकणाऱ्या प्रत्येकांना हा आनंद होणार आहे आणि तो निर्णय आहे शासन एका नोकर भरतीच्या संदर्भामध्ये जी काही संवर्ग अपडेट करण्याची प्रोसिजर होती त्या सगळ्या प्रोसिजरच्या संदर्भामध्ये आज महाराष्ट्र शासनाने जी मीटिंग घेतली, अर्थात ज्याला आपण कॅबिनेट घेतली, त्या कॅबिनेटमध्ये एक महत्वपूर्ण अशा पद्धतीचा निर्णय झालेला आहे आणि या निर्णयाचा इम्पॅक्ट हा संपूर्ण महाराष्ट्रावर पडणार आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आतापर्यंतचा असा झालेला हा पहिलाच निर्णय आहे. इतकी मोठी ज्याला अपडेट म्हणतो अशा पद्धतीची अपडेट ही आजच्या या मंत्रिमंडळ बैठकीतल्या संदर्भातली आहे. बरेचसे निर्णय आज महाराष्ट्र शासनाने आपल्या बैठकीमध्ये घेतले, मात्र त्यातला एक जो निर्णय आहे जो आपल्या जीवनाशी खूप जास्त महत्वाचा आहे तो म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संदर्भामध्ये किंवा विविध सेवांच्या संदर्भामध्ये जी काही भरती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये प्रोसेस चालू होती त्या सर्व प्रोसेसचा आधार घेत महाराष्ट्र शासनाने घेतलेला जो निर्णय आहे तो निर्णय पहिल्यांदा व्यवस्थितपणे आपण समजून घेऊ आणि त्यानंतर त्या सगळ्या संदर्भामध्ये जो काही इम्पॅक्ट होणार आहे तो इम्पॅक्ट कशा पद्धतीचा होणार आहे आणि त्याचा जो डायरेक्टली फायदा आपण ज्याला म्हणू किंवा तो जो बदल आहे त्या बदलाचा निश्चितपणे ह्या सगळ्या सेवांवर कशा पद्धतीचा परिणाम होणार आहे तो संपूर्ण भाग व्यवस्थितपणे समजून घेऊ. आता स्टेप बाय स्टेप आपण हे सगळे निर्णय पाहू. नंबर 1 इथे तुम्हाला दिसते सीएमओ महाराष्ट्र यांनी या ठिकाणी ट्विट करून सांगितलेलं आहे की मंत्रिमंडळ निर्णय आणि हे सगळे संक्षिप्त आहे, म्हणजे हा पहिला निर्णय, हा दुसरा निर्णय, हा तिसरा निर्णय, हा चौथा निर्णय, हा पाचवा निर्णय, असे सगळे महत्वाचे निर्णय त्या ठिकाणी घेतलेले आहे. हा जो पहिला निर्णय आहे हा पहिला निर्णय विस्तृतपणे आपण पाहू जो की एमपीएससीच्या संदर्भामध्ये आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे 18 जुलै 2024 ला महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय घेतला ज्याला आपण जीआर म्हणतो. त्या शासन निर्णयाचा आधार घेत हा जो महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. या निर्णयानुसार पुढच्या काळातली जी पदभरती आहे ती कशा पद्धतीची होणार आहे त्या सर्व संदर्भामधली ही बिग अपडेट आहे. त्यामुळे व्यवस्थितपणे टू द पॉइंट व्यवस्थितपणे काय करा समजून घ्या, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आता मी येतो ह्या न्यूजवर. ही न्यूज आहे सेकंड स्लाइड मध्ये तुम्हाला ही न्यूज इथे दिसते. पहिल्यांदा तुमच्याही वतीने मी महाराष्ट्र सरकारला धन्यवाद देतो. याचं कारण असं की महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पदभरतीला एक वेगळा आकार देण्याचं काम महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी केलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये जे काही मूलभूत प्रश्न होते ते सर्व मूलभूत प्रश्न या ठिकाणी मार्गी आता लागणार आहे. नंबर 1 तुम्हाला दिसते बघा, शासन सेवेतील पदांच्या भरती प्रक्रियेमध्ये सुधारणा करणार आहे. जी काही भरती प्रक्रिया आहे त्यामध्ये सुधारणा करणार आहे. विकसित महाराष्ट्र 2047 च्या विजन डॉक्युमेंटला अनुसरून हा कृती आराखडा आहे. म्हणजे 2047 मध्ये जो महाराष्ट्र आपल्याला अपेक्षित आहे त्या सगळ्या महाराष्ट्राच्या संदर्भानं आपण आजपासून कामाला लागणं अपेक्षित आहे असं महाराष्ट्र सरकारचं मत आहे. त्या दृष्टिकोनातून हा जो कृती कार्यक्रम आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. एमपीएससीच्या माध्यमातून घेणाऱ्या विविध सेवा अंतर्गत संवर्गांची संख्या जी पूर्वी 53 होती ती आता 153 झालेली आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत एमपीएससीच्या माध्यमातून, कोणाच्या माध्यमातून, एमपीएससीच्या माध्यमातून 53 संवर्गासाठी ही पदभरती होत होती. आजपर्यंत 53 संवर्गासाठी ही पदभरती होत होती. आता यामध्ये जर हे संवर्ग 153 झाले म्हणजेच काय तर 100 नवीन संवर्ग वाढलेले आहे. 100 नवीन संवर्ग काय झालेले आहे वाढलेले आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आता नवीन 100 संवर्ग वाढले म्हणजेच हे सर्व संवर्ग क्लास 1 म्हणजे गट अ, क्लास 2 म्हणजे गट ब आणि त्यामध्ये सुद्धा गॅजेटेड, नॉन गॅजेटेड आणि काही गट क या सगळ्या संवर्गामध्ये गट क च्या पदांची संख्या ही तुफान असणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणून ज्यांनी आता अभ्यासाला एक प्लॅनिंग केलेलं आहे त्यांनी अजून जोरात अभ्यासाला लागणं अपेक्षित आहे. कारण 2026 हे वर्ष मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे की 2026 हे वर्ष खूप मोठी संधी आपल्या सगळ्यांना, अभ्यास करणाऱ्या सगळ्या बंधू भगिनींना देऊन जाणार आहे. ही बाब लक्षात घ्या. म्हणून इथे कोणीही मागे पडू नका. त्यासाठी सुद्धा आपली रणनीती काय असली पाहिजे, आपण डे टू डे कशा पद्धतीनं
प्लॅनिंग केलं पाहिजे, या सगळ्या बाबतीमध्ये एक विशेष सत्र घेऊन मी निश्चितपणे तुमच्याशी बोलेन. संयुक्त परीक्षा योजनामध्ये संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने काही सेवांचा समावेश होणार आहे. म्हणजे संयुक्त परीक्षा कोणकोणत्या होतात, तर संयुक्त परीक्षा राज्यसेवेच्या बाबतीमध्ये होतात, ज्यांना आपण नागरी सेवा म्हणतो. नागरी सेवा संवर्ग. आता या नागरी सेवेच्या माध्यमातून कोणकोणती पदं भरली जातात, तर डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार हे सगळे एनी ग्रॅज्युएट साठी भरल्या जाणारे पद. सोबतच इथे कृषीचे जे काही पद आहेत ती सुद्धा भरली जातात. म्हणजे कृषी सेवेसाठी सुद्धा संयुक्त पूर्व परीक्षा होते. म्हणजे पूर्व परीक्षा सेपरेट होते आणि मुख्य परीक्षा वेगळी होती, जी की जनरली आपल्या सर्वांना माहिती असेल. त्यानंतर फॉरेस्टसाठी सुद्धा परीक्षा होते. संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये फॉरेस्ट सुद्धा येतं, अभियांत्रिकी सेवा सुद्धा येतं. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे हे झाले सगळे क्लास 1 आणि क्लास 2 गॅजेटेड साठी. त्यानंतर दुसरा एक आपला संयुक्त पूर्व परीक्षा असते. संयुक्त पूर्व परीक्षा ही जी ग्रुप बी ची आहे, ही जी ग्रुप बी ची परीक्षा आहे, ज्याला आपण म्हणतो कंबाईन ग्रुप बी, ज्यामध्ये संवर्ग जर आपण पाहिले तर नव्याने ऍड झालेला सब रजिस्टर, त्यानंतर एसटीआय, त्यानंतर एएसओ, त्यानंतर पीएसआय, असे सगळे संवर्ग या गट ब मध्ये आहे. आणि गट क मध्ये जे आहे, गट क पूर्व परीक्षेमध्ये आपण जर पाहिली तर यामध्ये लिपिक टंकलेखक, जी मोठी भरती 2023 ला खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाली होती. साधारण 7,000 पेक्षा जास्त पदं भरल्या गेली होती. मागच्याही 2 वर्षामध्ये या संवर्गातली खूप सारी पदं भरल्या गेली. याही वर्षी खूप सारी पदं या गट क च्या माध्यमातून भरली जाणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या, ज्यामध्ये लिपिक टंकलेखक, टॅक्स असिस्टंट म्हणजे कर सहाय्यक, त्यानंतर एएमव्हीआय म्हणजे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर, त्यानंतर इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर, त्यानंतर सहाय्यक विमा, अशी जी काही पदं आहेत ती या गट क च्या माध्यमातून भरली जाणार आहे, ज्यासाठी वेगळी परीक्षा होते. म्हणजे हे नागरी सेवेचा संवर्ग वेगळा, ग्रुप बी चा संवर्ग वेगळा आणि ग्रुप सी चा संवर्ग वेगळा. आता हे सगळे संवर्ग पाहता यांची संख्या ही किती आहे, 53 आहे. आज रोजीपर्यंत हे 53 आहे. इथून पुढे 100 संवर्गाची भर यामध्ये पडणार आहे. म्हणजेच 100 संवर्ग वाढल्यामुळे 153 संवर्ग या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून जी पदं भरली जाणार आहे त्यामध्ये तयार झालेली आहे. याचाच अर्थ असा होतो की 2026 पासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्याचा काही पार्ट म्हणून 2026 मध्ये एक भरती प्रक्रिया होईल. 2027, 2028, 2029 या वर्षी ज्या काही परीक्षा होणार आहे त्या सगळ्या परीक्षेमध्ये 153 संवर्गामध्ये जे काही रिक्त पदं आहेत त्या रिक्त पदांना जेवढी काही मंजुरी वित्त विभागाने दिलेली आहे त्या सगळ्या मंजुरीचा आधार घेऊन दरवर्षी पदभरती होणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं जे कामकाज आहे ते अतिशय पारदर्शक आहे. इतर कंपन्यांनी घेतलेल्या परीक्षा किंवा इतर मंडळाच्या माध्यमातून होणाऱ्या परीक्षा यापेक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा जो कारभार आहे तो अतिशय ट्रान्सपरंट आणि याला आपण पारदर्शक म्हणतो तशा पद्धतीचा आहे. ही बाब लक्षात घ्या. आणि अलीकडेच थोड्याच दिवसापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे जे सचिव आहेत हरपाळकर साहेब, त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं होतं की आम्ही या पद्धतीने अजून आयोगाला तयार करतो आहे किंवा आयोगाची कामकाजाची पद्धत आम्ही बदलवतो आहे किंवा नवा स्टॉप घेऊन कामकाजाला गती देण्याचा प्रयत्न करतो आहे की जेणेकरून जाहिरातीपासून तर सिलेक्शन पर्यंत म्हणजे मेरिट लिस्ट पर्यंतचा जो कालावधी आहे तो आम्हाला कमी करायचा आहे. दिवसेंदिवस काय होत आहे की वेगवेगळ्या प्रक्रिया राबवताना ज्या काही टेक्निकली अडचणी येतात त्या सगळ्या कोणकोणत्या अडचणी येतात याचा अभ्यास करून त्या अडचणी सर्व दूर करणे आणि 9 महिन्यांच्या आत, साधारणपणे 9 महिन्यांच्या आत ही संपूर्ण भरती प्रक्रिया आपल्याला पूर्ण करायची आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे जे सचिव आहे माननीय हरपाळकर साहेब यांनी त्या ठिकाणी आपल्याला आश्वस्त केलेलं आहे या पद्धतीचं सांगून. एकीकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणते की आम्ही भरती प्रक्रिया वेगानं त्या ठिकाणी राबवतो आणि कमी काळामध्ये ती पूर्ण करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही कटिबद्ध आहोत. आणि दुसरीकडे महाराष्ट्र शासनाला 2047 मधला महाराष्ट्र दिसतोय आणि 2047 मधला महाराष्ट्र आजपासूनच आपण तयार करतो आहे. अशा पद्धतीची एक कृती आराखडा महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी जाहीर केलेला आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे काय म्हणते बघा, भरती प्रक्रिया सुलभ होणार यूपीएससीच्या धर्तीवर महाजॉब्स पोर्टलद्वारे निपुण सेतू उपक्रम राबवणार असं इथे आपल्याला सामान्य प्रशासन विभागाने सुद्धा
सांगितलेलं आहे. म्हणजेच काय, तर ही संपूर्ण भरती प्रक्रिया अतिशय कमी काळामध्ये पार पडल्या जाणार आहे. सोबतच नवीन संवर्ग त्या ठिकाणी ऍड होणार आहे. म्हणजेच नव्या संधी आपल्याला 100 पेक्षा जास्त संधी या ठिकाणी नव्याने प्राप्त होणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. त्यामुळे जी मंडळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करत आहे त्यांच्यासाठी हा जो दिवस आहे, कुठला दिवस, 13 एप्रिल 2026 हा दिवस म्हणजे बाबासाहेब जयंतीच्या पूर्वसंध्येवर हा आपल्यासाठी आलेला जो निर्णय आहे तो अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे मी सुद्धा तुमच्या सर्वांच्या वतीने महाराष्ट्र सरकारला पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद देतो आणि तुम्हाला या सर्व प्रक्रियेमधून पुढे जात असताना 2026 मध्येच तुमचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. माझ्याकडूनही शुभेच्छा देतो आणि उमेद आयएसच्या संपूर्ण टीम कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि सोबतच या सगळ्या प्रक्रियेला सोबत जात असताना आपल्याला अभ्यास मात्र करावा लागतो, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि जयंतीच्या निमित्तानं विविध उपक्रम जगभरामध्ये, फक्त भारतातच नाही तर जगभरामध्ये राबवले जातात. आणि बाबासाहेब जयंतीच्या पूर्वसंध्येवर आपण एकच मनोमन विचार करणार आहोत की ज्या पूर्वसंध्येवर महाराष्ट्र सरकारने जो अतिशय महत्वाचा निर्णय या ठिकाणी आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी घेतला, त्या सगळ्या संदर्भानं आपण बाबासाहेबांचा जो एक महत्वाचा गुण आहे तो आत्मसात करण्याचा प्रयत्न करू. तो म्हणजे बाबासाहेब 18 तास अभ्यास करायचे, ते सुद्धा राष्ट्राच्या निर्मितीसाठी करत होते, राष्ट्रासाठी करत होते, समाजासाठी करत होते. आपल्याला अभ्यास फक्त आपली परीक्षा पुरतं करायचा आहे, परीक्षा पास करण्यापुरतं करायचं आहे. म्हणून प्रत्येकाने या भीम जयंतीच्या निमित्तानं आपल्या अभ्यासामध्ये तास 2 तासांचा भर घालायचा आहे आणि जेणेकरून येणाऱ्या भीमजयंतीपर्यंत, भीमजयंती 2027 पर्यंत आपण शासनाचा एक भाग होऊ. कारण बाबासाहेबांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही शासनकर्ती जमात व्हा. तुम्हाला जर तुमची परिस्थिती सुधारायची आहे, लोकांची परिस्थिती सुधारायची आहे, लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद आणायचा आहे, तर तुम्हाला शासनकर्ती जमात व्हावीच लागेल, असं बाबासाहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. भीमजयंतीच्या निमित्ताने एक विशेष सत्र आपण उद्या आयोजित करणार आहोत. त्या ठिकाणी संपूर्ण राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये, ज्यांना आपण राष्ट्र निर्माते म्हणतो, राष्ट्र निर्माते बाबासाहेब काय आहे हा निश्चितपणे आपण त्या ठिकाणी समजून घेऊ. आता हा सगळा अभ्यास करत असताना तुम्हाला जे काही प्रश्न येत असतील, जे काही प्रश्न पडत असतील की सर आता काय काय आम्ही केलं पाहिजे, आम्ही नव्याने तयारी करतो असाही एक वर्ग आहे, जो की जुना आहे. म्हणजे अभ्यास करतो आहे, जुना म्हणजे काय, तर अभ्यास करतोय मात्र यश मिळत नाही. एक तर काहीतरी आपली स्ट्रॅटेजी चुकत असेल किंवा आपल्या अभ्यासाकडे आपलंच लक्ष नसेल, असं खूपदा होते. असं खूपदा होते. आपल्याला इतरांची खूप काळजी असते, इतरांच्या अभ्यासाची काळजी असते, इतरांच्या निकालांची काळजी असते, मात्र स्वतःकडे या सगळ्यामध्ये दुर्लक्ष होते. असाही एक वर्ग आहे की जे आपण खरं तर मान्य केलं पाहिजे. त्या सगळ्या वर्गांना कुठल्याही टप्प्यावर काही मदत लागली तर इथे 2 नंबर आपल्या अकॅडमीचे दिले आहे. कुठेही फोन, मेसेज करा, व्हॉट्सअप करा, टेलिग्राम करा आणि ह्या सगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये करेक्ट अशा पद्धतीचं गायडन्स घ्या, जे की योग्य गायडन्स आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, वेळोवेळी अपडेटसाठी जे काही अपडेट्स येत असतील, या सगळ्या अपडेटसाठी या ठिकाणी फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला निश्चितपणे तुम्हाला हा आपला सगळा उपक्रम किंवा आपली मतं किंवा आपली स्ट्रॅटेजी या सगळ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे कंटेंट आपण परीक्षा भिमुख तुमच्यापर्यंत पोहोचवतो, ते जर तुम्हाला निश्चितपणे आवडत असेल तर एकदा याला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका, सोबतच लाईकही करा. ओके, चला आजच्या या ज्याला आपण बिग अपडेट म्हणू किंवा एक आनंदाची बातमी म्हणू, या सगळ्या आनंदाच्या बातमीमध्ये मी इथेच थांबतो. लवकरच भेटू. आता या नवीन सगळ्या संवर्गाच्या संदर्भामध्ये येणारी जी काही जाहिरात आहे, त्या सगळ्या जाहिरातीच्या संदर्भानं आपली रणनीती कशी असली पाहिजे, विषय कोणते आपण अभ्यासले पाहिजे, डेली रुटीन आपलं काय असलं पाहिजे, कशा पद्धतीनं आपण तयारी केली तर आपण सिंगल अटेम्प्ट मध्ये म्हणजे एकाच अटेम्प्ट मध्ये परीक्षा पास करू, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आजच्या या विशेष सत्रात मी इथेच थांबतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट.